श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. त्यासाठी काही उपाय देखील आपण करत असतो. त्यातलेच काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. तर ते कुठले उपाय आहेत ते जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो जेणेकरून आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी. सकारात्मक ऊर्जा जर घरात असेल तर घर नेहमी आनंदी असतं आणि हाच प्रयत्न प्रत्येक महिला ही आपल्या घरासाठी, सुखी कुटुंबासाठी करत असते. तर त्यासाठी सर्वप्रथम उपाय जाणून घेऊया. दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे आणि त्याने ती फरशी पुसावी. याने खूप असा फायदा होत असतो. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि तसेच मीठ भरून पुन्हा वाटीत ते ठेवून द्यावे. याने देखील सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते व निगेटिव्ह ऊर्जा नाहीशी होते. यानंतर रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी नक्कीच काढावी. याने देखील खूप असा फायदा होतो. दर 15 दिवसाला घरातील जळमटं स्वच्छ करावे. म्हणजेच दर 15 दिवसाला घर स्वच्छ करावं. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर 2 महिन्याने धुवून घ्यावे. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊन द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. यानंतर दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. पंचगव्य धूप लावावी. रोज किमान 1 माळ श्री कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप नक्कीच करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि त्यासोबतच स्वतःलाही लावून घ्यावे. त्यानंतर भीमसेनी कापूर जाळावा. भीमसेनी कापूर नसेल तर त्याऐवजी दुसरा कापूर असला तरी देखील चालेल, तो नक्कीच जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगल्याच व्हावं यासाठी नक्कीच प्रार्थना करा. दिवे लागणीतला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी. तुळशीला हळदी आणि कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे. तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे नक्कीच टाळावे. घरामध्ये कुठेही कचरा, धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे, घरात नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप नक्कीच लावावे. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पाहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. त्यानंतर घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय नक्कीच करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी आणि कुंकू लावावे. त्यातील 100 रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी.
6 महिन्यांनी ह्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे. उदाहरणार्थ मिठाई. घरातील सर्व सदस्यांना आनंदी राहतील याची काळजी घ्यावी. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसांचे, 15 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे आणि बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असेच असावे. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे म्हणजे शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याची सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने ते लावून घ्यावे. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत होणार नाहीत हे काळजी घ्यावी. घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत. कुलधर्म, कुलाचार करत राहावा. त्यानंतर आयुष्य हे खूप सुंदर आहे. आनंदात जगा. आपला जिव्हाळा कायम राहो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.